सैफ अली खान यांची भोपाळची मालमत्ता तब्बल 15,000 कोटीची गव्हर्नमेंटने केली जाते. भोपाळचे शेवटचे नवाब हमीदुल्ला खान यांची ही प्रॉपर्टी होती. त्यांना 3 मुली होत्या, अबिदा सुलतान, साजिया सुलतान आणि राबिया सुलतान. नवाबाच्या मृत्यूनंतर अबिदा सुलतान मोठी मुलगी ती वारस लागते. जी दुसरी मुलगी असते साजिदा सुलतान ती सैफ अली खानची आजी असते. 1950 मध्ये अबिदा सुलतान या पाकिस्तानमध्ये निघून जातात व पाकिस्तानचे नागरिकत्व घेतात. त्यानंतर भोपाळच्या या मालमत्तेवर सैफ अली खान यांच्या आजी साजिदा सुलतान या कब्जा मिळाला व त्यानंतर ही प्रॉपर्टी सैफ अली खान व त्यांच्या 2 बहिणी यांच्याकडे. पण आता पाकिस्तानमध्ये स्थायिक झालेल्या अबिदा सुलतान यांचे वंशज यात हिस्सा मागू लागले. पण 2014 मध्ये इंडियन गव्हर्नमेंटने या प्रॉपर्टीला एनिमी प्रॉपर्टी म्हणून घोषित केले. 1968 मध्ये पास झालेला हा कायदा आहे तो सांगतो की युद्धजन्य परिस्थितीत किंवा वाटाघाटीच्या वेळी जो भारतीय नागरिक पाकिस्तान किंवा इतर अन्य देशात जातो व तेथील नागरिकत्व घेतले तर त्या व्यक्तीची जी ही भारतातील प्रॉपर्टी असेल ती एनिमी प्रॉपर्टी बनते. दॅट मीन्स या पूर्ण प्रॉपर्टीचा जो ही कंट्रोल असतो तो इंडियन गव्हर्नमेंटकडे जातो व मागे असलेले कोणीही फॅमिली मेंबर या प्रॉपर्टीवरती दावा किंवा वारस लागत नाही. या केसमध्ये कोर्टाने सैफ अली खानला 30 दिवसांचा अवधी दिलेला असतो. पण सैफ अली खान 30 दिवसाच्या आत कोर्टात क्लेम करत नाही. त्यामुळे ही प्रॉपर्टी ऑफिशियली इंडियन गव्हर्नमेंटकडे हस्तगत होते. या अशाच प्रकारच्या भारताकडे तब्बल 8,000 प्लस एनिमी प्रॉपर्टीज आहेत ज्यांचे आजच्या काळातील व्हॅल्युएशन तब्बल 1 लाख करोड प्लस आहे. तर कमेंट मध्ये एवढं सांगा की हा ऍप चांगला आहे की वाईट.